ओके. लेट्स रिवाइज विथ द प्रीवियस क्लास. प्रीवियस क्लासमध्ये आपण काय काय बघितलं ते थोडंसं आपण रिवाइज करू. ठीक आहे. तर आपण प्रीवियस क्लासमध्ये बघितलं होतं मॅग्नेटिक फ्लक्स, याचं युनिट आहे वेबर. लिमिनस फ्लक्स याचं युनिट आहे ल्युमेन. ल्युमिनन्स याचं युनिट आहे कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर. स्पेसिफिक हीटचं युनिट आहे जूल पर केजी डिग्री केल्विन. थर्मल कंडक्टिव्हिटी वॅट पर मीटर डिग्री केल्विन. अँग्युलर वेलॉसिटी रेडियन पर सेकंड. त्याच्यानंतर अँग्युलर ॲक्सलरेशन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. विस्कॉसिटी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत आपण बघितलं होतं. काय काय बघितलं होतं एकदा थोडंसं डीपली जाऊ. ल्युमिनस फ्लक्स. ल्युमिनस फ्लक्स म्हणजे काय होते. ल्युमिनस फ्लक्स मध्ये मी काल तुम्हाला समजून सांगितलं की ल्युमिनस फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स, ल्युमिनन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे हा मॅग्नेटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. मॅग्नेटशी रिलेटेड आहे मॅग्नेटिक फ्लक्स. त्याच्यानंतर ल्युमिनस फ्लक्स. ल्युमिनस फ्लक्स हा लाईटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. म्हणून ल्युमेन आणि कॅन्डेला पर मीटर स्क्वेअर त्याचं युनिट आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट हे तुम्हाला रॉडचं एक्झाम्पल दिलं होतं काल. ठीक आहे. हा ए पॉईंट आणि बी पॉईंट सांगितला. ए आणि बी पॉईंटच्या मधातला जे काही स्पेसिफिक हीट असते ते आपण यूज करतो युनिट सिम्बॉल जूल पर केजी डिग्री केल्विन. त्याच्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी सांगितलं तुम्हाला मेटल रॉड, त्याच्यानंतर वुडन रॉड आणि प्लास्टिक या तिघांचं एक्झाम्पल दिलं होतं. थर्मल कंडक्टिव्हिटी मेटल रॉडची जास्त असते, हे आपण प्रीवियस क्लासमध्ये पाहिलं होतं. अँग्युलर वेलॉसिटी मौत का कुआ एक्झाम्पल दिलं होतं रेडियन पर सेकंड. अँग्युलर ॲक्सलरेशन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. विस्कॉसिटी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. विस्कॉसिटी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय होतं. ठीक आहे. आता पाहिजे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हे वन बाय वन समजून घेऊ आता युनिट्स. ठीक आहे. तर आता आपण पाहू मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय होते. ठीक आहे. याच्यावरती आपण आलो. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय होते तर लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय होते. जसं की एक मॅग्नेट आहे. ठीक आहे. लेट्स कन्सिडर वन मॅग्नेट. हा एक मॅग्नेट आहे, याला मॅग्नेट म्हटलं मी. ठीक आहे. हा जो मॅग्नेट आहे, या मॅग्नेटच्या अवतीभोवती कोणते तरी तरंग असतात. ठीक आहे. इथून एवढा एरिया असते याचा मॅग्नेटचा एरिया. ज्या एरियामध्ये जर समजा एखादा खिळा घेऊन गेलो आपण, कील. ठीक आहे. कील घेऊन घेतो, खिळा. हा जर नेला, हा जर इथं असेल तर हा मॅग्नेट याला अट्रॅक्ट करते का. लक्ष द्या इकडे. हा जो खिळा इथं आहे, हा इथं असल्यावर हा मॅग्नेट याला अट्रॅक्ट करते का नाही. जेव्हा जसं जसं जवळ येईल तसं तसं या पॉइंटवर जर समजा आपण चेक केलं, या पॉइंटवर, त्याच्यानंतर या पॉइंटवर, त्याच्यानंतर या पॉइंटवर, असे 3 पॉइंट घेतले आपण. ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट. लक्ष द्या. तर हा जो खिळा आहे, हा खिळा इथं आणला तर एवढा फोर्स लागणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे येईल तर याचा फोर्स वाढून जाईल, ओढण्याचा. अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढून जाईल मॅग्नेटकडे वळण्याचं. आणि त्याच्यात सी कडे आणला, या सी पॉइंट कडे वाढला तर इथे सगळ्यात जास्त फोर्स राहणार. ठीक आहे. कशाचा. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, या खिळ्याला अट्रॅक्ट करण्याचा. ठीक आहे. हा जो खिळा आहे, जो नेल आहे, या नेलला अट्रॅक्ट करण्याचा जो फोर्स आहे तो सी पॉइंटवर सर्वात जास्त असेल. मग सिमिलरली इलेक्ट्रिक फील्ड असते. इथे ही जी झाली मॅग्नेटिक फील्ड, आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये याच्या जवळ याचा फोर्स जास्त. जसं जसं दूर दूर जाऊ आपण येथून याच्या फील्ड मध्ये, या फ्लक्स मध्ये, तसं तसं याचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो कमी होत जाईल, त्याची फील्ड कमी कमी होत जाईल. तसाच हा तार आहे. ठीक आहे. हा तार जो आहे विजेचा तार आहे. ठीक आहे. हा विजेचा तार आहे. याच्यामधून जर समजा 50 हर्ट्ज, ठीक आहे, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीनी इलेक्ट्रिसिटी व्होल्टेज चालला तर मग याचा इथून एवढा पोर्शन असते, इथून एवढी फील्ड असते. ज्या फील्ड मध्ये जर समजा आपण 3 पॉइंट पकडले, 1 2 3. ठीक आहे. लक्ष द्या इकडे, ए बी आणि सी. तर जर समजा तुम्ही इथे आपला फिंगर नेला, ठीक आहे, किंवा हँड घेऊन गेले तर हा अट्रॅक्ट करणार नाही. ठीक आहे. आपल्याला दिसत नाही. या तारेमधून तर करंट चालला. लक्ष द्या इकडे, ह्या तारेमधून तर करंट चालला, या इलेक्ट्रिक तारेमधून करंट चालला, परंतु आपल्याला या तारेच्या आजूबाजूने थोडीशी फील्ड तयार झालेली दिसणार. ते आपल्याला दिसणार नाही, त्याचा अनुभव येणार. जेव्हा आपण इथे हात घेऊन जाऊ, इथे या पॉइंटवर,
तर हा तार ओढला जाईल, अट्रॅक्ट करेल. यालाच आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड. मग सर याला कशाने काउंट करतात? तर याचा सिम्बॉल आहे व्होल्ट पर मीटर. याचा जो सिम्बॉल आहे तो काय? व्होल्ट पर मीटर. याचा जो सिम्बॉल आहे तो आहे व्होल्ट मीटर, व्होल्ट पर मीटर. तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो, जे इलेक्ट्रिक तारच्या आजूबाजूने असते. जिथे जिथे इलेक्ट्रिसिटी असते तिथे इलेक्ट्रिक फील्ड रेड्यूस होते, तयार होते, प्रोड्यूस होते. जसं की आपण पाहतो आपल्या शेतामधून काही केबल्स जातात, ठीक आहे, वरतून तार गेलेले असतात, ठीक आहे, असे नेटवर्क सारखे खंबे असतात उभे. याच्या खाली उभे राहिल्यानंतर तुम्हाला काही ना काही अनुभव येते या तारांचा. तर हे याची इलेक्ट्रिक फील्डच आहे. ह्याची काय असते? इलेक्ट्रिक फील्ड असते. म्हणजे जिथपर्यंत न दिसणारी जे फील्ड आहे ते आपल्याला दिसत नाही, पण याचा फोर्स याच्यावरती काय होते? अट्रॅक्ट होते. त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हटलेलं आहे. आणि याला मेजर करतात व्होल्ट पर मीटरनी. मेजर कशाने करतात? व्होल्ट पर मीटरनी. व्होल्ट पर मीटरने याला मेजर करतात. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्याच्यानंतर काय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कशाला म्हणतात? ठीक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कशाला म्हणतात? आता पहा, लक्ष द्या. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, हा मॅग्नेट आहे, ठीक आहे, हा मॅग्नेट आहे. या मॅग्नेटच्या जवळ, ठीक आहे, आता एक खिळा मी घेतला, किती खिळा घेतला, ठीक आहे, हा एक खिळ घेतला किंवा मेटलची एक वस्तू घेतली, ठीक आहे, याला मी ए नाव दिलं. आणि एक दुसरा घेतला, दुसरा खिळ घेतला, याला नाव दिलं बी. लक्ष द्या इकडे काय म्हणतो मी, समजून येईल तुम्हाला. याला नाव दिलं बी. हा एक खिळा आहे, हा एक खिळा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे मॅग्नेटिक फील्ड आहे. मी मॅग्नेटिक फील्ड इथे मॅग्नेटिक फील्ड इथे शो करतो, ठीक आहे. हे मॅग्नेटिक फील्ड आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हे याची फील्ड आहे मॅग्नेट. ओके, तर हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आता मला सांगा की कोणता सर्वात लवकर या मॅग्नेट अट्रॅक्ट करेल? हा मॅग्नेट कोणत्या खिळ्याला अट्रॅक्ट करेल? का बरं? का बरं? व्हॉट इज द रिझन? त्याचं कारण काय? बरोबर, तुमचं असं म्हणणं आहे की दिस ऑब्जेक्ट इज नियर टू द मॅग्नेट. येस, दिस ऑब्जेक्ट इज नियरेस्ट टू द मॅग्नेट. हा नियरेस्ट आहे म्हणून. पण माझं असं म्हणणं आहे की इथे या मॅग्नेटची जी डेन्सिटी आहे, हा जो मॅग्नेट आहे, या मॅग्नेटची जी डेन्सिटी आहे इथे, ही जी आपल्याला दिसत नाही, हे डेन्सिटी जास्त आहे. या मॅग्नेटची जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इथे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जास्त आहे. इथे जो फील्ड आहे याची डेन्सिटी जी आहे ते जास्त आहे. आणि हे जास्त असल्यामुळे इथे फोर्स जास्त अप्लाय होतो. आणि फोर्स जास्त अप्लाय असल्यामुळे हा लवकर अट्रॅक्ट होईल. आणि हा का अट्रॅक्ट होत नाही? कारण याचा इलेक्ट्रिक फील्ड आणि जो डेन्सिटी आहे ते कमी कमी होत जाते. डेन्सिटी काय होत जाते? कमी कमी होत जाते. जसं की लाईटचं एक्झाम्पल दिलं आपण. हा लाईट आहे, लेट सपोज हा लाईट आहे. हा लाईटचा प्रकाश इथे इथपर्यंत जास्त राहणार, पण इकडे जसं जातो आपण इकडे कमी कमी होत जाईल, म्हणजे डिक्रीज होत जाते. काय होत जाते? डिक्रीज. याची डेन्सिटी डिक्रीज होत जाते आणि इकडे अंधार पडते. काय पडते? अंधार. सिमिलरली मॅग्नेटची डेन्सिटी त्याच्या जवळ जास्त असते, जे आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी. पण जेव्हा आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो, तेव्हा ते अनुभवतो, ठीक आहे. तेव्हा तुम्हाला काय होते? त्याचा एक्सपिरियन्स येते, त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स येते की या मॅग्नेटच्या जवळ जर समजा आपण आपला कील किंवा नेल नेला तर काय करते? हा अट्रॅक्ट करते. काय करते? अट्रॅक्ट करते. आणि अट्रॅक्ट हा सर्वात जास्त फोर्स इथे कशामुळे असते? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीमुळे. कशामुळे? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीमुळे. मग याला तुम्ही इथे किती आहे, ए पॉइंटवर याची डेन्सिटी किती आहे, बी पॉइंटर किती डेन्सिटी आहे, सी पॉइंटर किती डेन्सिटी आहे, हे तुम्ही कशाने कॅल्क्युलेट करसाल तर याला वेपर पर मीटर स्क्वेअर याच्याने आपण याला काउंट करतो, ठीक आहे. याचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. तर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी याचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट, त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. फील्ड स्ट्रेंथ म्हणजे त्याची बॉन्डिंग, ठीक आहे. बॉन्डिंग कशाची? बॉन्डिंग
दोन ऑब्जेक्टची, जसं की मॅग्नेट पाला पण, ठीक आहे, मॅग्नेट पाला पण एक मॅग्नेट पाला, मॅग्नेटचा जवळचा जो हिल होता ए, याची आणि याची स्ट्रेंथ मजबूत होती, तर मॅग्नेटिक स्ट्रेंथ म्हणतो आपण याला. याला कॅल्क्युलेट आपण याला सिंबल, याचा जो सिंबल आहे तो आहे एम्पियर पर मीटर. याचा जो सिंबल आहे ते काय, एम्पियर पर मीटर. आणि त्याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर काय, फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी तर सगळ्यांनाच माहिती आहे, फ्रिक्वेन्सी काय असते, ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे ते आहे हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, हर्ट्ज. तर एवढ्या क्वांटिटीज आहेत, ठीक आहे, एवढ्या डिराइव्ड क्वांटिटीज आपण पाहिल्या, वेगवेगळ्या डिराइव्ड क्वांटिटी ज्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात, ठीक आहे, डिराइव्ड क्वांटिटीज ज्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात, ठीक आहे. ओके, तर आता मी क्वेश्चन विचारतो, याच्यामध्ये कुणाला किती माहित झाल्या डिराइव्ड क्वांटिटी पाहू आपण. चल, पॉवर च युनिट काय, कोण सांगते. वॅट, करेक्ट. पॉवरचं युनिट आहे वॅट. सेकंड, ल्युमेन कशाचं युनिट आहे. ल्युमिनस, ठीक आहे. ल्युमेन कशाचं युनिट आहे, ल्युमिनस. ल्युमिनन्स, ठीक आहे. ल्युमेन आहे ल्युमिनन्सचं युनिट. त्याच्यानंतर रॅडियन पर सेकंड, सांगा कशाचं युनिट आहे, रॅडियन पर सेकंड. अँगुलर वेलोसिटी, अँगुलर वेलोसिटी. यस, ओके. एलएम युनिट कशाचं आहे, ल्युमिनस फ्लक्स, करेक्ट. ल्युमिनस फ्लक्स, ल्युमिनस फ्लक्स, ओके, ल्युमिनस फ्लक्स. नेक्स्ट, what is the unit for electric field. इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय, कोण सांगते. व्होल्ट पर मीटर, ठीक आहे. याचं युनिट जे आहे ते व्होल्ट पर मीटर आहे. नेक्स्ट, फिफ्थ, जूल इज द युनिट ऑफ वर्क एंड एनर्जी. वर्क एंड एनर्जी, जूल इज द युनिट ऑफ वर्क एंड एनर्जी. त्याच्यानंतर केजी मीटर पर सेकंड, सांगा युनिट कशाचं आहे. केजी मीटर पर सेकंड, मोमेंटम, करेक्ट, मोमेंटम, ठीक आहे. हाँ, नेक्स्ट, ओहम इज द यूनिट ऑफ, करेक्ट, इलेक्ट्रिक रेजिस्टेंस, ठीक है. ओम इज द यूनिट ऑफ इलेक्ट्रिक रेजिस्टेंस. न्यूटन पर मीटर इज द यूनिट ऑफ सरफेस टेंशन, सरफेस टेंशन, ठीक आहे, सरफेस टेंशन. न्यूटन पर मीटर सरफेस टेंशनचं युनिट आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द युनिट फॉर थर्मल कंडक्टिविटी, कंडक्टिविटी, वॅट पर मीटर डिग्री केल्विन, वॅट पर मीटर डिग्री केल्विन. त्याच्यानंतर रेडियन पर सेकंड स्क्वेअर, रेडियन पर सेकंड स्क्वेअर इज द युनिट फॉर एंगुलर एक्सेलरेशन, ठीक है, एंगुलर एक्सेलरेशन. नेक्स्ट,
न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. विस्कॉसिटी. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर कशाचं आहे? विस्कॉसिटी. ओके. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एम्पियर पर मीटर. ठीक आहे. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? ठीक आहे. तर एवढे युनिट्स आपण पाहिले. याला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हटलेला होता. ठीक आहे. डिराइव्ड क्वांटिटी. एक वेळा आपण फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटीचे डेफिनेशन बघून घेऊ. ठीक आहे. तर दोन बघा, फिजिकल क्वांटिटी दोन प्रकारचे सांगितलं तुम्ही. फिजिकल क्वांटिटी हे दोन प्रकारमध्ये जातात. त्याचे दोन टाइप्स होतात. एक कोणता? फंडामेंटल क्वांटिटी. ठीक आहे. फंडामेंटल क्वांटिटी. आणि दुसरा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. याला मी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो. आणि दुसरा आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. अशा दोन क्वांटिटी मी तुम्हाला सांगितलं होतं. फंडामेंटल क्वांटिटी जे आहे त्याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटीला द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी. द क्वांटिटी which do not depends on any other quantity for their measurement. ठीक आहे. स्वतःचं मेजरमेंट करण्यासाठी तो दुसऱ्यावर अवलंबून नसते. अशाला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. आणि डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जे काय असते? डिपेंड असते, दुसऱ्यावर डिपेंड असते. बस. जिथे नॉट डिपेंड आहे तिथे काय येईल? डिपेंड. विच डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. हे तुमची डिराइव्ड क्वांटिटीची डेफिनेशन पाहिली. फंडामेंटल क्वांटिटी टोटल 7 आणि याच्यामध्ये आपण पाहिलं 28 or 29. ठीक आहे. मग तुम्ही म्हणसाल सर की फंडामेंटल डिराइव्ड क्वांटिटी ओनली 28च आहे का? या क्वेश्चनचा आन्सर 28 नाही. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? की फंडामेंटल क्वांटिटी. लक्षात इकडे. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? फंडामेंटल क्वांटिटी पासून बनलेल्या फंडामेंटल क्वांटिटी पासून आपण कितीही डिराइव्ह करू शकतो. म्हणून डिराइव्ह क्वांटिटीची जशी याची फिक्स व्हॅल्यू आहे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, तशा डिराइव्ड फिक्स व्हॅल्यू नाही आहे. तुम्हाला जर विचारलं की हाऊ मेनी डिराइव्ड क्वांटिटी आर देअर, तर तुम्ही आन्सर देऊ शकत नाही. कारण की डिराइव्ड क्वांटिटी सध्या तुम्हाला 28 दिलेल्या आहे. ठीक आहे. परंतु अशा आपण कितीही डिराइव्ड क्वांटिटी बनवू शकतो. ठीक आहे. कारण फंडामेंटलचा यूज करून आपण डिराइव्ड क्वांटिटी बनवू शकतो. ओके. चल, हे झाला फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता येऊ आपण थोडस दोन अँगल जे बाकी आहे आपले त्या अँगलवर येऊ. ज्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी अँगल. ज्याला काय म्हणतो आपण? सप्लिमेंटरी अँगल. इम्पॉर्टंट आहे सप्लिमेंटरी अँगल. कशाला म्हणतात पाहू आपण. सप्लिमेंटरी अँगल. लक्ष द्या. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. लक्ष द्या. टेबल ड्रॉ करा. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. आता हे पण फिक्स आहे. या सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी पण काय राहणार? फिक्स राहणार. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी काय राहणार? फिक्स राहणार. याचं जे युनिट आहे ते युनिट लिहितो मी इथे. रॅडियन. ठीक आहे. याचं युनिट आहे रॅडियन. आणि याचा जो सिम्बॉल आहे युनिट, त्याच्यानंतर सिम्बॉल. पहिला जो आहे तो आहे प्लेन अँगल. पहिला कोणता आहे? प्लेन अँगल. प्लेन अँगल. आणि प्लेन अँगलचा जो सिम्बॉल आहे तो आहे रॅडियन. प्लेन अँगलचा जो सिम्बॉल आहे तो काय? रॅडियन. ठीक आहे. आणि रॅडियनला आपण लिहितो इथे R
ए डी. आता याला समजून घ्या की हा रेडियन का आपण लिहितो. ठीक आहे, रेडियन का लिहितो हे समजून घ्या पहिले. हे रेडियन काय आहे हे समजणे आवश्यक आहे. आता प्लेन अँगल जर समजा आपल्याला काउंट करायचा असला, सपोज आता हा अँगल आहे. ठीक आहे, हा अँगल जर समजा काउंट करायचा असला तर आपण काय लिहितो 90 डिग्री. जर समजा हा अँगल काउंट करायचा तुम्हाला कोणता अँगल लेट सपोज असा असेल तर जे काही काउंटिंग करायचे तर याला आपण डिग्रीमध्ये करतो. सपोज हा 75 डिग्री असेल, ठीक आहे, किंवा 60 असेल, जे असेल तर आपण याला काय म्हणतो डिग्री. काय म्हणतो डिग्री. आता लेट सपोज मला सांगा, एक एक्झाम्पल देतो मी. जर समजा मीटर ऑलरेडी आहे, मीटर ऑलरेडी आहे तर व्हाय वी यूज किलोमीटर. जर मीटर ऑलरेडी आहे तर तुम्ही किलोमीटरचा वापर का करता. 10 मीटर. यस, लार्ज डिस्टन्स काउंटिंग करण्यासाठी, लार्ज डिस्टन्स काउंटिंग करण्यासाठी आपण किलोमीटरचा वापर करतो. तसंच जर समजा आपल्याला स्मॉल डिस्टन्स, आता तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये आला, इंजिनिअरिंग मध्ये आता तुम्हाला सायंटिस्ट बनायचं, तुम्हाला मोठमोठे अँगल्स काउंटिंग करायचे असेल, प्लेन अँगल, तर तिथे आता तुम्ही डिग्रीचा वापर न करता रेडियनचा यूज करताल. कशाचा रेडियनचा. हा रेडियन कशा आला तो समजून सांगतो. रेडियनचा वापर करताल. हा अँगल कसा फाइंड आउट करायचा. लेट सपोज मी सर्कल घेतला, लक्ष द्या इकडे, हा सर्कल घेतला, सर्कलचा सेंटर पॉइंट, या सेंटर पॉइंट पासून दोन रेडियस घेतले मी, एक असा आणि एक असा. ठीक आहे, या सर्कल पासून आणि इथे मी काय केलं, हा एक आर्क घेतला, इथून एवढा हा आर्क आहे, आर्क आहे, याला मी लेंथ काउंट केलं आणि याला म्हटलं थीटा कॅल्क्युलेट करा आणि इथे आहे आर. ठीक आहे, त्याच्यासाठी फॉर्म्युला बनेल थीटा इज इक्वल्स टू एल बाय आर. थीटा इज इक्वल टू एल बाय एल काय झाला आर्क, एल काय झाला आर्क आणि हा काय झाला रेडियस. या दोघांचं जेव्हा मी डिवायडेशन करेल तेव्हा मला थीटाची व्हॅल्यू भेटेल. आता लेट सपोज मी कन्सिडर करतो याची लेंथ आहे 10 आणि रेडियसची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे, लक्ष द्या इकडे मी काय म्हणून राहिलो, रेडियनची व्हॅल्यू कशी आली, याची 10 सेंटीमीटर आहे, याची व्हॅल्यू आहे 2 सेंटीमीटर. ठीक आहे, मग आपण थीटा कॅल्क्युलेट करून राहिलो. आता थीटाचा डिग्रीने कॅल्क्युलेट करतो आपण, कशाने डिग्रीने, पण आता इथे बा हा डिग्रीच्या ठिकाणी काय येईल, थीटा इज इक्वल्स टू याची लेंथची व्हॅल्यू किती आहे 10. लक्ष द्या इकडे, लेंथची व्हॅल्यू काय आहे 10, तर इथे लिहिले आपण 10. त्याच्यानंतर रेडियनची व्हॅल्यू, रेडियन नाही सॉरी रेडियसची व्हॅल्यू किती आहे 2, तर इथे लिहिलं 2. वरती सेंटीमीटर आहे, खाली सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तर 10 डिवायडेड बाय 2 आन्सर किती आला 5. पण इथे सेंटीमीटर आणि सेंटीमीटर काय झाला कॅन्सल झाला, याला तर युनिटच नाहीये. मग याच्या ठिकाणी आपण युनिट घेणार काय रेडियन. याच्या ठिकाणी काय युनिट घेणार रेडियन. म्हणून प्लेन अँगलचं जे युनिट आहे ते आहे रेडियन. प्लेन अँगलचं जे युनिट असते ते काय असते रेडियन. बट सर रेडियन का घेतात, तर जो डिग्री असते हा स्मॉल अँगल मेजरमेंट करण्यासाठी असते. पण जर आपल्याला लार्ज अँगल मेजर करायचं असेल, लार्ज अँगल मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण रेडियनचा यूज करतो. कशाचा रेडियनचा. चला नेक्स्ट सेकंड, दुसरा अँगल. दुसरा आहे कोणता माहित आहे तुम्हाला, कोणता आहे दुसरा सॉलिड अँगल. ठीक आहे, दुसरा आहे सॉलिड अँगल. पण सॉलिड अँगलचं जे युनिट आहे ते आहे स्टेराडियन. स्टेराडियन. ठीक आहे, आता हे स्टेराडियन काय आहे कॉलेजमध्ये झालं असेल पण याचं मिनिंग नसेल सांगितलं कोणाला, गॅरंटी देऊन सांगतो. स्टेराडियन काय आहे, स्टेराडियन. ओके, आता लक्ष द्या स्टेराडियन काय आहे, हा सॉलिडचा अँगल मेजर करतो. कशाचा सॉलिडचा अँगल. आता लेट सपोज तुम्ही काय केलं, हा एक होल आहे. ठीक आहे, हा एक होल आहे, या होल मध्ये तुम्ही बघत आहे, या होल मधून बघत असताना हा होल कुठे भिंत दिवालला. ठीक आहे, या दिवालला होल आहे आरपार, तुम्ही इथून बघून राहिले तर तुम्हाला इथून बघितल्यानंतर अशा प्रकारची आकृती तुमच्या समोर दिसतात. ठीक आहे, कारण तुम्हाला एवढाच अँगल पाहता येणार, एवढा अँगल तुम्हाला पाहता येणार. हा जो अँगल जो असते, हा जो अँगल असते याला आपण सॉलिड अँगल म्हणतो. काय म्हणतो सॉलिड अँगल. आणि हा जो अँगल आहे तो एस आर या युनिटनी चेक केला जाते. याला युनिट कोणतं लागते एस आर. एक डायग्राम दुसरी मी ड्रॉ करून दाखवतो पहा. हे लावली टॉर्च. ठीक आहे, टॉर्च लावली, टॉर्च लावल्यानंतर मी काय केलं, एक कार्ड असं ठेवून दिलं, टॉर्चच्या समोर काय केलं कार्ड ठेवून दिलं.
टॉर्चच्या समोर कार्ड ठेवलं. तर कार्ड ठेवल्यानंतर हे कार्ड ठेवल्यानंतर या टॉर्च मधून प्रकाश जाते. या टॉर्च मधून काय जाते? प्रकाश जाते. ठीक आहे, आरपार हा प्रकाश जाते. त्याच्यानंतर हा या कोपऱ्यातून प्रकाश जाते. ठीक आहे, या कोपऱ्यातून हा प्रकाश जातो. लक्ष द्या. अशा प्रकारची तुम्हाला आकृती पुढे पाहायला भेटणार भिंतीवर. ठीक आहे, तर मग इथे काय झालं? हा टॉर्च आहे. हा काय? टॉर्च आहे. हा टॉर्च आहे. या टॉर्चला आपण एका बोर्ड घेतला आपण. ठीक आहे, हा छोटासा एक तुकडा आहे कागदाचा. हा कागदाचा तुकडा घेतल्यानंतर आपण काय केलं? इथून या प्रकाशाला इकडे टाकलं. मग हा जो अँगल बनला, याच्यामधला जो अँगल बनला, याला आपण एसआरनी काउंट करतो. कशाने? एसआरनी. याला म्हटलेलं आहे सॉलिड अँगल. त्याला काय म्हटलेलं आहे? सॉलिड अँगल. तो सॉलिड अँगल आपण स्टेराडियननी काउंट करतो. आता तुम्ही म्हणसाल सर हे सप्लिमेंटरी अँगल किती असतात? तर सप्लिमेंटरी अँगल ओनली 2 असतात. ठीक आहे, ओनली 2 सप्लिमेंटरी अँगल्स आर देअर. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो आणि आलेला आहे. हाऊ मेनी सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी? ठीक आहे, हाऊ मेनी सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी? तर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी 2 असतात. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी 2 असतात. एक असते प्लेन अँगल, दुसरा असते सॉलिड अँगल. प्लेन अँगलला आपण रेडियननी काउंट करतो आणि सॉलिड अँगलला स्टेराडियननी. ठीक आहे, प्लेन अँगल रेडियन, ठीक आहे, आणि सॉलिड अँगल स्टेराडियन. ठीक आहे, या सर ओके. रेडियन तर समजलं तुम्हाला. ठीक आहे, स्टेराडियन. स्टेराडियन म्हणजे काय की जर समजा तुम्ही एक कागद आहे समजा, हा समजा कागद आहे. ठीक आहे, या कागदाची अशी घडी करा तर असा एक कोन बनेल. ठीक आहे, असा एक कोन बनेल. मग याचा जो अँगल आहे, हा जो मेजर करतो आपण, याचा अँगल किती बनला तो एसआर ने आपण मेजर करतो. आलं लक्षात? कोन बनवला आपण, याचा काय बनवला? कोन बनवला. तर कोन बनवल्यानंतर हा जो अँगल बनते याला आपण स्टेराडियननी मेजर करतो. तर अशा प्रकारे सप्लिमेंटरी अँगल्स जे असतात, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी असतात, ते असतात 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. ते कोणते? प्लेन अँगल, सॉलिड अँगल. प्लेन अँगल, सॉलिड अँगल. प्लेन अँगल रेडियन आणि सॉलिड अँगल स्टेराडियन. प्लेन अँगल, प्लेन अँगल, यस, प्लेन अँगल रेडियन आणि सॉलिड अँगल प्लेन अँगल रेडियन आणि सॉलिड अँगल स्टेराडियन. प्लेन अँगलचं रिपीट. ओके, प्लेन अँगलचं रिपीट करायचं आहे. तर प्लेन अँगल जो असते, मी पहिले सांगितलं तुम्हाला की जसं मीटर असते, तर मीटर असताना आपण किलोमीटरचा यूज करतो. मीटर हे स्मॉल डिस्टन्स साठी आपण काय करतो? यूज करतो. तर किलोमीटर हे लार्ज डिस्टन्स साठी यूज करतो. सिमिलरली डिग्री हे स्मॉल अँगल साठी यूज करते आणि लार्ज जर अँगल काढायचा असेल, लार्ज अँगल. आता लार्ज अँगल म्हणसाल तुम्ही सर कसा? तर जर लेट सपोज हा तुमचा सूर्य आहे. ठीक आहे, हा सूर्य आहे. ठीक आहे, तर इथून हा जो पृथ्वी आहे ही फिरून राहिली, पृथ्वी सूर्याच्या भोवती. हे पहिले इथं होती, मग इथं आली. मग यांचा दोघांचा जर समजा डिस्टन्स इथून एवढं कव्हर केलं असेल, तर याच्या मधातलं जर जे आपण मेजर करू, हे डिग्रीने नाही, हे रॅडियननी चेक करू आपण. कशाने? रॅडियननी. इथे डिग्री नाही लागणार. आता इथे काय नाही लागणार? डिग्री नाही लागणार. इथे काय लागणार? रॅडियनचा आपण यूज करू. कशाचा? रॅडियनचा. म्हणून प्लेन अँगलला आपण रेडियनने काउंट करतो आणि सॉलिड अँगलला स्टेराडियन. सॉलिड अँगलला स्टेराडियननी आपण काउंट करतो. ओके, राईट डाऊन. ह्या दोन म्हणजे सर आपण समजा कागदावर वगैरे डायग्राम काढत असेल तेव्हा अँगल मोजायचा असला तर रेडियन मोजायचा आणि ओरिजिनल मध्ये एखाद्या वस्तूचा अँगल मोजायचा असेल तर स्टेराडियन. यस, याची डेफिनेशन तर एकदम सिंपल आहे. डेफिनेशनचं काय आहे त्याच्यामध्ये? एकदम सिंपल आहे. आताच तुम्हाला एल सांगितलं आणि इथे काय सांगितलं? एल आणि रेडियस. हा जो आहे आर्क आणि रेडियस या दोघांचा जो रेशिओ आहे त्याला आपण काय म्हणतो? प्लेन अँगल म्हणतो किंवा रेडियन म्हणू शकतो आपण. झालं डेफिनेशन. डेफिनेशन तर काय मोठी गोष्ट थोडी आहे. पण तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेशन विचारत नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारलं जाते की प्लेन अँगलचं युनिट काय आहे? रेडियन. ठीक आहे, आणि सॉलिड अँगलचं युनिट काय आहे? स्टेराडियन. बस इतकंच विचारलं जातं. ठीक आहे, फक्त यस यस. हा, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी किती आहे? तर 2. ओके, नेक्स्ट. आता मला सांगा, जर समजा आता नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करणार. आता लक्ष द्या.
नेक्स्ट टॉपिक आहे, जर समजा तुम्हाला असा क्वेश्चन दिला 5 किलोमीटर इंटू हाऊ मेनी मीटर, असा क्वेश्चन दिला तुम्हाला. 5 किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा. काय आन्सर येईल बर 5000 मीटर आहे. तुम्ही कसं केलं, कॅल्क्युलेट कसं केलं? 5 इंटू 10⁻³ मीटर, बरोबर. 5 इंटू 10⁻³ मीटर. मग 5 इंटू 1000 ने मल्टिप्लाय केलं, मग तुमचा आन्सर आला 5000 मीटर. एम राईट? मग सर हे आलं कुठून? तर हे जे लिहिलेलं आहे याला आपण मल्टीप्लायर म्हणतो. याला काय म्हणतो? मल्टीप्लायर. आणि असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात की यातला कन्वर्ट करा याच्यामध्ये. तर शॉर्टकट मध्ये कन्वर्ट करण्याचं ट्रिक आपल्याकडे आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण याला असं कन्वर्ट करतो तर याला प्रीफिक्स म्हणतो आपण. काय म्हणतो? प्रीफिक्स. तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर याच्या काही क्वांटिटीज आहेत, त्या क्वांटिटीज आता आपल्याला लिहायचे. ठीक आहे. तर क्वांटिटीज लिहिण्याची टेक्निक सांगतो मी. ठीक आहे. तर एक म्हण आहे, ठीक आहे, मी बनवलेली एक ट्रिक आहे. तेजी में कह दे देसी सेंटीमिली, तेजी में कह दे देसी सेंटीमिली, तेजी में कह दे देसी सेंटीमिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. ठीक है. तेजी में कह दे देसी सेंटीमिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. सर हे कसं आलं? पहा, लक्ष द्या. ठीक आहे. ट्रिक कशाची आहे? प्रिफिक्सेस अँड मल्टिप्लाय. लक्ष द्या. प्रिफिक्सेस किंवा सिम्बॉल्स मी इकडे देतो, या साईडला सिम्बॉल लिहिणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लायर इथे, नेक्स्ट प्रीफिक्स या साईडला लिहिणार, प्रीफिक्स या साईडला लिहिणार. ठीक आहे. तर प्रीफिक्स जो आहे तेजी में, आता इथे बघा तेजी में तर मी लिहिला टी, जी में इथे लिहिला जी. ठीक आहे. मे इथे लिहिला मी, मे. कह दे, कह दे. ठीक है. तेजी में कह दे. देसी, सेंटी, हे देसी, देसीला कसं लिहाल? देसी, सेंटी. ठीक है. मिली. ठीक है. तेजी में कह दे देसी सेंटी मिली. ठीक है. आता तुम्ही म्हणा आता हे मीना कुठे गेली? तर बघा मी ना. ठीक है. मीना पिको के साथ, पिको के साथ कुठे लिहू? इथे लिहितो मी. पिको के साथ फिर से ऑटो में गई, फिर से ऑटो में गई. आता बघा तेजी में कह दे देसी सेंटी मिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. सर हे काय आहे? ते प्रिफिक्स. याला कसं लिहायचं? टेरा, गिगा, त्याच्यानंतर मेगा, किलो, हेक्टो, त्याच्यानंतर डेका, डेसी सेंटी मिली, त्याच्यानंतर मिलीच्या नंतर मायक्रो, याला नॅनो. ठीक आहे. त्याच्यानंतर पिको, फेमटो आणि ऑटो, फेमटो आणि ऑटो. आता या क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. आता या क्वांटिटीजला लिहायचं कसं, हा एक क्वेश्चन आहे. हे क्वांटिटीजला लिहायचं, याचे मल्टिप्लायर कसे लक्षात ठेवायचे? ठीक आहे. याचे मल्टिप्लायर कसे लिहायचे हे पाहायचं आपल्याला. तर पहिला जो आहे फर्स्ट, हा स्टार्ट होईल 12 पासून. ठीक आहे. लक्षात ठेवा 12 पासून स्टार्ट होईल. 10⁻12. याला -3 करा, -3 करा. 12 मध्ये -3 करा, ते काय येणार? 10⁻9. ठीक आहे. याला -3 करा, काय येणार? याला -3 करा, आन्सर काय येणार? ठीक आहे. काय बघा आता, तेजी में कह दे देसी सेंटी मिली. ठीक है. तेजी में कह दे देसी सेंटी मिली, मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. हे तर झालं पूर्ण आपलं लर्न. त्याच्यानंतर 13 हे गिगा, मेगा हे काही पाठ करायचे आवश्यक नाही, हे शॉर्टकट लर्न केलं. त्याच्यानंतर पहिली संख्या लक्षात ठेवा, काय पहिली व्हॅल्यू? 10⁻12.
10चा घातांक 12 ही व्हॅल्यू आहे. 10⁻12 आहे. मग 10⁻9 तीन तीननी मायनस करा. 10⁻9 10⁻6 10⁻3 त्याच्यानंतर 10⁻, आता 10⁻3 च्या नंतर इथे लक्षात ठेवायचं आहे 10⁻3 च्या नंतर 2 त्याच्यानंतर 10⁻1 हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. हा याला ही व्हॅल्यू याच्यासाठी, ही व्हॅल्यू याच्यासाठी, ही व्हॅल्यू याच्यासाठी, ठीक आहे, ही व्हॅल्यू याच्यासाठी आणि ही याच्यासाठी. इथे 2 च्या नंतर काय येणार 1. फक्त बघा इथे 1 2 3 6 9 12, ठीक आहे. इथे 1 आला. आता 1 च्या नंतर हे जशीच्या तशी व्हॅल्यू खाली लिहायची पण मायनस मध्ये, जशीच्या तशी व्हॅल्यू लिहायची पण कशामध्ये मायनस मध्ये. तर काय येणार तर सांगा 10⁻−1 10⁻−2 10⁻−3 10⁻−6 10⁻−9 ही व्हॅल्यू याला, ही व्हॅल्यू याला, ही व्हॅल्यू याची, ही व्हॅल्यू याची, ही व्हॅल्यू याची. ओके. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू काय येईल आता 10⁻12 आणि 10⁻15 आणि 10⁻80 याच्या या व्हॅल्यू आल्या, ठीक आहे. आणि राहिले लास्टचा वर्ड, लास्टचा वर्ड का ऑटो, ऑटो ऑटो में गई. आणि याची ट्रिक पण सांगितली तेजी में कह दे देसी सेंटी, बघा देसी, देसी सेंटी मिली. तेजी में कह दे देसी सेंटी मिली. मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. फेमटो, ठीक है, फिर से ऑटो में गई. तेजी में कह दे देसी सेंटी मिली. मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. 10⁻12 10⁻9 10⁻6 10⁻3 10⁻2 10⁻1 त्याच्यानंतर याला मायनस मायनस मध्ये लिहित चला, आन्सर भेटून जाईल तुम्हाला. काही लर्न म्हणजे काही एक वेळा तुम्ही केला की लर्न करायची काही आवश्यक नाही, एक वेळा लक्षात घेतलं की झालं. फक्त तुम्हाला ते शॉर्टकट लक्षात ठेवायचे. आता राहिला सिम्बॉल. याचे सिम्बॉल काहीच नाही आहे, सिम्बॉल एकदम सिंपल आहे. ते 13चा टी कॅपिटल टी लिहायचा, 13चा. गिगाचा जी कॅपिटल जी, मेगाचा एम, त्याच्यानंतर किलोचा के, ठीक आहे. त्याच्यानंतर हेक्टोचा स्मॉल एच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेकाचा डी ए, ठीक आहे, डेका. त्याच्यानंतर डेसीचा स्मॉल डी, सेंटीचा स्मॉल सी, ठीक आहे, मिलीचा स्मॉल एम. त्याच्यानंतर मायक्रोचा सिम्बॉल, मायक्रोचा मायक्रो, ठीक आहे, म्यू मायक्रो. त्याच्यानंतर नॅनोचा एन, त्याच्यानंतर पिकोचा पी, त्याच्यानंतर फेमटो एफ, त्याच्यानंतर ऑटोचा स्मॉल ए. हे सिम्बॉल. ओके. आता हे लिहायसाठी मी तुम्हाला पीडीएफ वर घेऊन चालतो, ठीक आहे. हे लिहिण्यासाठी पीडीएफ वर, समजवण्यासाठी विचारलो, लिहिण्यासाठी पीडीएफ वर जाऊ, पीपीटी वर जाऊ आपण. ओके. याच्यावरून तुम्ही आता व्यवस्थित लिहू शकता, ठीक आहे. याच्यावरून तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. हे बघा पहिले 13 गिगा मेगा किलो हेक्ट्या डेक्या डेसी सेंटी मिली माइक्रो नैनो पिको फेमटो ऑटो, ठीक है. तेजी में कह दे देसी सेंटी मिली. मीना पिको के साथ फिर से ऑटो में गई. 10⁻12 पासून स्टार्ट करायचं आणि -3 करायचं. पण इथे इथे इम्पॉर्टंट आहे, इथे -3 केलं परंतु 3 च्या नंतर -1 -1 -1. इथे आता मग हीच रिपीट करायची प्रोसेस. -1 -2 -3 -6 -9 -12 -15 -18. आता तुम्हाला तर सिलेबस मध्ये एवढंच आहे. याच्या वरती विचारलं जाते, त्याच्या वरती आहे योटा झेटा एक्झा पेटा. याच्या वरती आहे इकडे योटा, त्याच्यानंतर आहे झेटा एक्झा, त्याच्यानंतर पेटा, ठीक आहे. हे सगळे आहे. मग हे पेटा हे ते याला कसं लिहिसाल, 3 ऍड करा. 10⁻15 10⁻18 10⁻21 10⁻24. हे एक्स्ट्रा आहे, हे एक्स्ट्राचं नॉलेज आहे. पण तुम्हाला जे एक्झाम मध्ये विचारणार ते एवढंच. हे 11th क्लासला आहे, 11th क्लासला आहे, ठीक आहे. हे कोणाला 11th क्लासला विचारलं जाते, 11 12 ला तुम्हाला नाही विचारलं जात. तुम्हाला जे विचारलं जाते तेच मी तुम्हाला शिकवणार, ठीक आहे. चला लिहून घ्या हे आता.
ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू, कारण ह्या पूर्ण तुम्हाला लर्न करायचे आहे. ठीक आहे. टेराची व्हॅल्यू काय आहे, मेगा, गिगा, ठीक आहे, किलो, हेक्टा, डेका, डेसी, याच्यावरती न्यूमेरिकल्स आपण उद्या घेऊ. याच्यामध्ये न्यूमेरिकल्स पण येतात, फिजिक्स मध्ये पण आहे आणि केमिस्ट्री मध्ये पण न्यूमेरिकल्स आहेत, ते न्यूमेरिकल्स पण आपण घेऊ. ओके, चला आज आपण इथेच थांबू. यस.